जर एखादी व्यक्ती टोबॅको, सिगरेट स्मोकिंग अशी कुठलीही त्याला जर ॲडिक्शन आहे तर शुअरली कोलेस्ट्रॉल वाढणार. जर नॉनव्हेज खाल्ल्याने जर खरं हार्ट अटॅक आणि कोलेस्ट्रॉल वाढले असते तर सगळ्या वाघांना, जंगलातल्या सगळ्या वाघांना हार्ट अटॅक यायला पाहिजे होते आणि सगळ्यांचं कोलेस्ट्रॉल वाढायला पाहिजे होतं. की कोलेस्ट्रॉल माझ्या जेवणातल्या चुकांमधनं वाढतं असं जे म्हटलं जातं हे सरासर चूक आहे. कोलेस्ट्रॉल जेवणाच्या चुकांमधनं वाढत नाही. कोलेस्ट्रॉल हा हिरो आहे. मग जर कोलेस्ट्रॉल आपल्या रिपोर्टमध्ये येतंय तर त्यानंतर आता मग मला हार्ट डिसीज होईल किंवा मग मला हार्ट अटॅक होईल अशी भीती मग आपल्याला का वाटते? कोलेस्ट्रॉल वाढलाय म्हणजे हार्ट अटॅक निर्माण होईल? नॉट नेसेसरी. कोलेस्ट्रॉल वाढलाय म्हणजे तो तुम्हाला हार्ट अटॅकपासून सेव्ह करतोय. काही काळा अगोदर असं म्हटलं जायचं की तुपात बनलेल्या गोष्टी खाल्ल्या तर तुझं कोलेस्ट्रॉल वाढेल. पण आताचे रिसर्चर्स हेच सांगतात की वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायला तुपात बनवलेल्या गोष्टी खा. कित्येक मस्त गोल मोठू लोक असतात त्यांचं कोलेस्ट्रॉल ॲब्सोल्यूट नॉर्मल असतं आणि असे कित्येक एकदम किडकिडी लोक असतात त्यांचं कोलेस्ट्रॉल जबरदस्त हाय असतं. सर तुमच्या वजनाचा आणि कोलेस्ट्रॉलचा डायरेक्ट संबंध लावायचा नसतो. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी मग आम्ही फक्त साबुदाण्याची खिचडी खातो किंवा मग आम्ही फक्त फ्राईज खातो किंवा फक्त बटाटे आम्ही तळतो तेलामध्ये आणि आम्ही फक्त ते खातो. तर या सगळ्याने पण कोलेस्ट्रॉल वाढू शकतं? 100%. 100 पण नाही, 1000%. मी ड्रायफ्रुट्स खाल्ले, मी बटाटे खाल्ले, मी फ्राईज खाल्ले. यू आर इन्व्हायटिंग प्रॉब्लेम्स. ह्याला उपवास कधीही म्हणत नाही. हाय हॅलो एव्हरीवन, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपल्या पॉडकास्टमध्ये आरोग्यावर, आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या आजारांवर आपण बोलतोच आहे आणि तरी देखील आपल्या मनात अनेक गैरसमज आहेत. सोशल मीडियावर एखादा आजार सर्च केल्यानंतर काय करावं यापेक्षा काय करू नये असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात येतात आणि तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं आजही आपण घेणार आहोत माधवबागचे संस्थापक डॉक्टर रोहित माधव साने यांच्याकडून. डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्या या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करते. थँक्यू. तर मागच्या 2 भागांमध्ये आपण हृदयावर बोललो, त्यानंतर आपण डायबिटीस सारख्या विषयावर बोललो. जिथे डायबिटीस आला त्याच्याच पाठोपाठ कोलेस्ट्रॉल देखील आला आणि आजकाल आपण बघतो की एखादी टेस्ट आपण केली आणि कोलेस्ट्रॉल आलं की मग प्रश्न पडतो की आता मग काय मी तेल तुपातलं जेवणच खायचं नाही का, किंवा मग मी चिप्स खात असेल तर ते चिप्सही खाऊ की नको, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. सगळ्यात आधी हा कोलेस्ट्रॉल वाढतो म्हणजे नेमकं काय होतं? पहिली तर गोष्ट आपण काय समजून घ्यायला हवी की आपल्याला जे हे कन्सेप्ट आपल्या डोक्यात आहेत की कोलेस्ट्रॉल माझ्या जेवणातल्या चुकांमधनं वाढतं असं जे म्हटलं जातं हे सरासर चूक आहे. कोलेस्ट्रॉल जेवणाच्या चुकांमधनं वाढत नाही. नॉर्मली आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आपलं शरीर हे कोलेस्ट्रॉल स्वतः प्रोड्यूस करत असतं. कोलेस्ट्रॉल म्हणजे कोण? तर माझ्या शरीरात साधारण ट्रिलियन सेल्स आहेत. ह्या ट्रिलियन सेल्सना स्वतःचं कोलेस्ट्रॉल बनवण्याचा त्यांना अधिकार आहे. ईच अँड एव्हरी सेल त्यांना जिवंत राहण्यासाठी त्यांना स्वतःचं कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस करावं लागतं. सो कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? तर ईच सेलला जिवंत राहणारा सर्वात इम्पॉर्टंट घटक म्हणजे कोलेस्ट्रॉल. सो कोलेस्ट्रॉल हा काही आपला विलन नाही आहे, हा आपल्या पिक्चरचा हिरो आहे. सो कोलेस्ट्रॉल आपला दुश्मन नाही आहे, कोलेस्ट्रॉल आपला दोस्त आहे. आता प्रश्न असा पडतो की कोलेस्ट्रॉल माझं वाढतंय म्हणजे नक्की काय घडतंय? तर आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात कधी वाढतं? तर मी जेवणाच्या याच्यातून वाढतं का? तर नाही. कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात जे बनतं 80% जे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल असतं. शरीरात किती कोलेस्ट्रॉल असतं? साधारण 5 लिटर माझं रक्त सगळं बाहेर काढलं आणि सगळं रक्त बाहेर काढून त्याच्यातलं कोलेस्ट्रॉल मोजलं तर माझ्या 5 लिटरच्या शरीरातल्या रक्तात किती कोलेस्ट्रॉल असायला पाहिजे? साधारण 10 ग्राम कोलेस्ट्रॉल माझ्या रक्तात असतं 5 लिटरमध्ये. तर 5 लिटरमध्ये 10 ग्राम असतं म्हणजे साधारण 200 मिलीग्राम असायला पाहिजे साधारण 10 ml मध्ये. सो जेव्हा हे आपण मोजलं जातं तेव्हा माझ्या शरीरातलं हे कोलेस्ट्रॉल 80% कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात स्वतःहून प्रोड्यूस होत असतं
आणि ह्या रक्तात मिळालेलं कोलेस्ट्रॉल जे आहे याच्यातले फक्त 20% 15 ते 20% माझ्या जेवणातून कॉन्ट्रीब्यूट होतात. सो बऱ्याच वेळेस जे आपल्या मनात भीती असते माझं जेवण काहीतरी चुकलं म्हणून कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, हे गोष्ट बरोबर नाही. आता जेव्हा हे कळलेलं आहे की कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात किती आहे आणि वाढतं ते जेवणातून वाढत नाही, तर प्रश्न राहतो मग वाढतं कशाने. तर नीट समजून घ्यायला पाहिजे, माझ्या शरीरात जेव्हा कधी वेअर अँड टेअर होईल, माझ्या शरीरात आतमध्ये कधीही कुठेही इजा झाली, तर त्या इजेला रिपेअर करणारा माझ्या शरीरातला एजंट कोण आहे, तर दॅट इज कोलेस्ट्रॉल. सो माझ्या शरीरातला डॅमेज रिपेअर करायला कोलेस्ट्रॉल असतो. आता कॉमन सेन्स हे सांगतं की माझ्या शरीरात डॅमेजेस वाढायला लागले तर ऑब्व्हियसली माझ्या शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त मॅन्युफॅक्चर व्हावं लागणार. मॅन्युफॅक्चर कुठे होतं हे कोलेस्ट्रॉल, तर मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे लिव्हरमध्ये. तर माझ्या शरीरात लिव्हरला सांगितलं जातं की शरीरभर कुठेतरी डॅमेज चाललेला आहे, इमिजिएटली कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर करो, कारण का तिकडे जाऊन त्याला पॅचअप करायचं आहे. सो आपल्या शरीरात एमसीलचं काम करणारा एजंट म्हणजे आपला कोलेस्ट्रॉल, सिमेंटचं काम करणारा एजंट म्हणजे कोलेस्ट्रॉल. सो कोलेस्ट्रॉल आपला दुश्मन नाही आहे, कोलेस्ट्रॉल आपला दोस्त आहे. सो कोलेस्ट्रॉलला पहिलं तर वाईट लेबल करायचं बंद करूया. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात आपला जीव वाचवायला आलेला आहे, तो मारायला आलेला नाही. अगदीच. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की कोलेस्ट्रॉल हा हिरो आहे. मग जर कोलेस्ट्रॉल आपल्या रिपोर्टमध्ये येतंय तर त्यानंतर आता मग मला हार्ट डिसीज होईल किंवा मग मला हार्ट अटॅक होईल, अशी भीती मग आपल्याला का वाटते? सो आता नीट समजून घ्यायला हवं की कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात वाढते म्हणजे काय, तर माझ्या शरीरात कुठेतरी इजा चाललेली आहे. सो मारणारा कोलेस्ट्रॉल नाही आहे, हार्ट अटॅक करणारा कोलेस्ट्रॉल नाही आहे, हार्ट अटॅक करणारी ती इजा आहे. आता ते इजेला समजून घेऊया बरोबर. इजा म्हणजे काय, तर एक प्रकारचा डॅमेज. काय होतं, मी जेव्हा जेव्हा चिडणार, ओरडणार, अतिसाहसवाल्या गोष्टी करणार, मारामारी करणार, ओरडाआरडा करणार, अशा वेळेला माझ्या शरीरात असे काही हॉर्मोन्स वाढतात ज्यांना आम्ही स्ट्रेस हॉर्मोन म्हणत असतो. हे स्ट्रेस हॉर्मोन जेवढे वाढतील तेवढे माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्या ज्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत, आता रक्तवाहिन्या माझ्या शरीरात किती ठेवलेल्या आहेत, तर एका व्यक्तीच्या शरीरातून सगळ्या रक्तवाहिन्या बाहेर काढल्या आणि एकमेकाशी जोडत बसलो तर एका व्यक्तीच्या शरीरातून इतक्या रक्तवाहिन्या बाहेर येतील की अख्ख्या पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील. एवढ्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात ठेवलेल्या असतात. म्हणजे डिस्टन्स वाईज किती, तर 60,000 माइल्स लांबीच्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात असतात. आता ह्या शरीरातल्या रक्तवाहिन्या, एवढी मोठी जी पूर्ण नेटवर्क आहे रक्तवाहिन्यांचं, ह्याच्यात कुठेही इजा झाली, या रक्तवाहिन्यांच्या आतल्या लेयर्सना क्रॅक्स निर्माण व्हायला लागले या स्ट्रेस हॉर्मोनमुळे, तर ह्या क्रॅक्सना रिपेअर करायचं किंवा क्रॅक्सना सील करायचं काम कोलेस्ट्रॉलचं असतं. सो माझ्या रक्तवाहिन्या जर क्रॅक होत आहेत तर भिंतीला जसे क्रॅक गेल्यानंतर भिंती फुटू शकते, फाटू शकते, टिअर अप होऊ शकते, भिंत कोसळू शकते, तसंच माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर क्रॅक्स निर्माण झाले तर माझी रक्तवाहिनी एक्सप्लोड होऊ शकते आणि ती एक्सप्लोड झाल्या कारणाने रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊ शकतात शरीरात. ते ब्लड क्लॉट्स निर्माण झाले तर हार्ट अटॅक येतो. कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येत नाही. आता ह्याच्यात कोलेस्ट्रॉलचा गेम असा असतो की जेव्हा रक्तवाहिन्या आतमधून क्रॅक्स निर्माण होत असतात, शरीराला आतमध्ये कळत असतं की ह्या माणसाने ओरडाआरडा केलेला आहे, अति गोड खाल्लेलं आहे, अति तेलकट खाल्लेलं आहे, म्हणून या रक्तवाहिन्यांमध्ये क्रॅक्स निर्माण होत आहेत. या क्रॅक्सनं सील करायला आपल्या लिव्हरला सांगा मॅन्युफॅक्चर करायला कोलेस्ट्रॉल. इमिजिएटली मॅन्युफॅक्चर करून कोलेस्ट्रॉल तिकडे पाठवलं जातं आणि पाठवलं गेल्यानंतर कोलेस्ट्रॉल तिकडे सील करतं त्या क्रॅक्सना, म्हणून तिथे आपल्याला मध्ये चिकटलेलं कोलेस्ट्रॉल दिसत असतं, ज्याला आपण ब्लॉकेज म्हणून म्हणत असतो. सो ब्लॉकेज हे बोली भाषेमधला शब्द आहे. ॲक्च्युअल रिपोर्टमध्ये कधी BLOCKAGE ही ब्लॉकेज लिहिलं जात नाही. त्याला मी अथेरोस्क्लेरोसिस म्हणत असतो आमच्या मेडिकल रिपोर्टवरती, म्हणजे चरबी चिकटलेली आम्हाला तिथे दिसलेली आहे. आता प्रश्न असा आहे की अंडा पहिलं किंवा मुर्गी पहिली, तर पहिला क्रॅक आलेला होता आणि मग कोलेस्ट्रॉल आलेला आहे त्या पॅचअप करायला. सो कोलेस्ट्रॉल इथे तुम्हाला सेव्ह करायला आलेला आहे, तुम्हाला मारायला आलेला नाही आहे. सो क्लिअर समजून घेऊया. आपण जे घाबरतो
की कोलेस्ट्रॉल वाढलाय म्हणजे हार्ट अटॅक निर्माण होईल. नॉट नेसेसरी. कोलेस्ट्रॉल वाढलाय म्हणजे तो तुम्हाला हार्ट अटॅकपासून सेव्ह करतोय. इमिजिएटली ॲक्शन्स घ्या ज्याच्याने तुमच्या रक्तवाहिन्यांचे जे क्रॅक्स तुम्ही निर्माण करतायत ते क्रॅक्स तुम्ही निर्माण करणार नाही अशी पावलं उचला, म्हणजे कोलेस्ट्रॉल पण वाढणार नाही आणि हार्ट अटॅकचा धोकासुद्धा राहणार नाही. अगदीच. हा एक मोठा गैरसमज आहे खरं तर, जो आत्ताच तुम्ही दूर केलाय. मात्र जशी चांगली आणि वाईट माणसं आपल्या आयुष्यात येतात, तशीच ही टेस्ट केल्यानंतर आपल्याला त्या कागदाच्या तुकड्यावर कळतं की अरे गुड कोलेस्ट्रॉल आहे की बॅड कोलेस्ट्रॉल आहे. आणि मग ज्याचा गुड कोलेस्ट्रॉल असतो तो म्हणतो की ठीक आहे चांगलंच लिहिलेलं आहे. तर ह्याबद्दल काय सांगता? बरं, आता नीट समजून घ्यायचं आहे की गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल ॲक्च्युअल असं मेडिकल कन्सेप्ट काही नसतं. ही बोली भाषा आहे. आता त्याचं कन्सेप्ट समजून घेऊया. मेडिकल कन्सेप्ट आणि बोली भाषेचा संगम कसा झालेला आहे. होतं काय की माझं कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर कुठे होतं? लिव्हरमध्ये. हां, पण समजा माझ्या पायातली रक्तवाहिनी फाटलेली आहे, त्याच्यात क्रॅक्स निर्माण झालेले आहेत, तर माझ्या लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर करून पाठवायचं आहे ते पायाच्या रक्तवाहिनीकडे. आता जर लिव्हरमध्ये मॅन्युफॅक्चर झालेलं कोलेस्ट्रॉल पाठवायचं आहे त्या रक्तवाहिनीतल्या त्या पायाच्या रक्तवाहिनीकडे, तर एवढ्या लांब त्याला ट्रॅव्हल करून जायचं आहे. आणि कोलेस्ट्रॉलला बिलकुल परमिशन नाही आहे स्वतःहून रक्तात फिरण्याची. तो कोलेस्ट्रॉल फिरू शकतो कुठल्या तरी रिक्षामध्ये बसून. ही रिक्षा म्हणजे कोण? तर आपल्या शरीरातले LDL प्रोटीन्स, म्हणजे माझ्या लिव्हरमधनं त्या साईटपर्यंत नेणाऱ्या रिक्षाला म्हटलं जातं LDL, म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. आणि त्या रिक्षाने तिकडे सोडलं त्या कोलेस्ट्रॉलला, त्याचं पॅचअपचं काम झालं. आता त्या कोलेस्ट्रॉलला परत निघून घरी यायचं आहे लिव्हरमध्ये, तर तो परत आणणारी रिक्षेचं नाव काय? तर HDL, म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. आता ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते कोण? तर लिव्हरमधून जी रिक्षा पायापर्यंत घेऊन जाणार आहे त्याला म्हटलं जातं LDL, म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. म्हणजे भरपूर कोलेस्ट्रॉल बनवून तिकडे जातं. आता तिथे राहिलं जर ते कोलेस्ट्रॉल असोच तर ते बॅड काम करू शकेल, म्हणून त्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. पण त्याचबरोबर आपल्या शरीरात असतं गुड कोलेस्ट्रॉल, म्हणजे ती रिक्षा जी आपल्या पायामधनं सगळं कोलेस्ट्रॉल उचलून परत लिव्हरमध्ये आणणार आहे, तो गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL. सो ॲक्च्युअल जर मेडिकल कन्सेप्ट आणि बोली भाषाला जोडायचं असेल तर गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल काही नसतं. दोघंही स्वतःचं कर्म छान प्रकारे करतायत. एकाचं काम आहे शाळेत सोडणं एका रिक्षाचं, एक दुसऱ्या रिक्षाचं काम आहे शाळेतून परत घरी घेऊन येणं. सो मूल आपलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते बनतंय आणि जातंय शाळेमध्ये, तिकडे त्याचं काम करतंय आणि परत निघून येतंय. म्हणून त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. कोलेस्ट्रॉल दोन्ही आपल्या शरीरात लागतात. जर तिथे डॅमेज झालेलं आहे आणि माझं बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL बरोबर बनत नसेल तर इकडचं कोलेस्ट्रॉल तिकडे जाऊच शकणार नाही. कोलेस्ट्रॉल पोचला नाही तर रक्तवाहिनी फाटून रक्ताच्या गुठळ्या बनून हार्ट अटॅक निर्माण होऊ शकेल. सो मला हे समजून घ्यायचं आहे की माझ्या शरीरात दोन्ही कोलेस्ट्रॉल असायला पाहिजेत, नेणारा सुद्धा आणि आणणारा सुद्धा. या दोघांचा समतोल राहिला तर नको त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉलचे पॅचेस चिकटलेले दिसणार नाहीत, म्हणजे ब्लॉकेजेस निर्माण होणार नाहीत. सो आपल्याला समजून काय घ्यायचं आहे? कोलेस्ट्रॉलला जे जन्मभर आपण वाईट म्हणत राहतो, तो वाईट नाही आहे. तुमच्या घरात बसलेला तुमचा पोलीस आहे, तुमचा फायर ब्रिगेड आहे. तुम्ही त्याला छान म्हणायला सुरुवात करा. तो वाढलाय, माझ्या घराच्या बाहेर फायर ब्रिगेड येऊन उभी आहे, म्हणजे घरात बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागलेली आहे. त्या आग लागवण्याचं बंद करा. फायर ब्रिगेडला वाईट म्हणू नका. बरोबर आहे. आपल्या आजूबाजूला जे आपले मित्र असतात, जे कधी कधी डॉक्टरही होतात आणि आपल्याला सांगतात की अरे तुझ्या मानेच्या इथे जो काळा डाग आलाय ना, म्हणजे तुझं कोलेस्ट्रॉल वाढलंय. किंवा काही वेळेला काखेमध्ये पण काळे चट्टे येतात आणि मग सांगितलं जातं की बघ तुझं कोलेस्ट्रॉल वाढलंय, आता तू कंट्रोल कर किंवा तू हे कर ते कर. तर यात काही सत्यता आहे का? ॲब्सोल्युटली 100% तथ्यता आहे. माझ्या शरीरावरती असे ब्लॅक पॅचेस येणं, हायपर पिगमेंटेशनचे पॅचेस येणं, दिस इज अ साइन ऑफ इन्फ्लमेशन. माझ्या शरीरात ती चरबी ती वाईट व्हायला लागलेली आहे. अति स्टोअर झाली चरबी, नुसती थोपवून आतमध्ये लपवलेली आहे. आणि काही लोक असतात जे चरबी असताना सुद्धा मस्त ताजे तजेले दिसतात, जसे तुमच्यासारखे छान दिसायला असतात. त्यांच्यामधली चरबी वाईट नसते, म्हणून एव्हरी चरबी वाईटच असते असं धरायची गरज नाही. पण काही असे लोक असतात ज्यांच्या त्या चरबीमुळे आतमध्ये खूप वाईट ब्लॅक पॅचेस दिसायला लागतात.
ती चरबी इन्फ्लेम्ड असते. म्हणून ती चरबी जर इन्फ्लेम्ड असेल तर ते वाईट आहे, नाहीतर ती चरबी आपल्याला सुंदरता देत असते. सो आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे की ही चरबी जी वाईट इन्फ्लेम्ड असते ती ब्लॅक पॅचेस बनवते. आता याचा अर्थ काय की ही चरबी जी माझ्या शरीरात वाईट निर्माण झालेली आहे ती माझ्या शरीरात इन्फ्लमेशन म्हणजे वाईट गोष्टी बनवते, त्या चरबीला मला तिकडनं काढायची गरज आहे. सो हे जर ब्लॅक पॅचेस निर्माण झालेले असतील तर ही वाईट गोष्ट आहे. त्याचा अर्थ आतमध्ये माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना सुद्धा इजा होत आहे, कारण का रक्तवाहिन्यांना इजा झाल्यानंतरच या गोष्टी होतात. म्हणून तेव्हा रक्तात आपण HSCRP सारखे जर आपण टेस्ट केल्या तर ती टेस्ट सुद्धा वाढलेली दिसते, कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं, ट्रायग्लिसराईड वाढलेलं दिसतं. हे सगळ्या चुकीच्या गोष्टी वाढलेल्या दिसतात. पण त्याचा अर्थ काय तर माझ्या शरीरात चुकीच्या घटना घडत आहेत ज्याच्यामुळे इन्फ्लमेशन निर्माण होत आहे आणि सुंदर असलेली चरबी माझी वाईट होत चाललेली आहे. सो त्या वाईट होणाऱ्या चरबीला परत सुंदरतेकडे आणलं तर सगळ्या गोष्टी सुंदर होऊ शकत असतात. अगदीच. आणि कोलेस्ट्रॉल आणि तेल तूप याचाही संबंध जोडला जातो आणि मग आपल्याला अनेक ठिकाणी फक्त तेलच दिसतं. अनेकदा असं म्हटलं जातं की तुझ्या चेहऱ्यावर पण खूप तेल आहे किंवा तुमचा चेहरा ऑइली झालाय आणि हे जे तेल आलेलं आहे तो कोलेस्ट्रॉल आहे. तर असं काही आहे का? नाही, बिलकुल असं काही नाही आहे, बिलकुल नाही. कारण का हे जे चेहऱ्यावरचं जे तेल असतं ते आपले सेबेशियस ग्लँड्स आहेत. आपल्या स्किनच्या आतमध्ये आपल्या स्किनला मॉइस्ट ठेवण्यासाठी त्या तेल जे सिक्रीट होत असतं ते स्किनचं हायड्रेशन करत असतं, नरिशमेंट करत असतं, ते गरजेचं असतं. हां, काही लोकांमध्ये ते जरा अति होत असतं, कारण का खाण्यामधले जे आपले कार्बोहायड्रेटचे गोष्टी, गोड गोष्टी आपण जास्त खाल्ल्या तर ते सीबम जास्त सिक्रीट होईल, सेबेशियस ग्लँडमधले सिक्रिशन जास्त होतील, म्हणून ते अति तेलकट दिसू शकेल. पण तो काही डायरेक्ट कोलेस्ट्रॉलशी जोडणारा रोग नाही. अगदीच. जसं की कोलेस्ट्रॉलचा विषय निघाला की मग आता आम्ही रिफाईंड ऑइल खाऊ आणि त्या रिफाईंड ऑइलमध्ये देखील एकच तेल सतत आपण जेवणात नाही वापरायचं. मग कधी आपण तिळाचं, कधी सूर्यफुलाच्या ज्या बिया असतात त्याचं, किंवा शेंगदाण्याचं, किंवा अजून कोणतं तरी, असे अनेक तेलाचे प्रकार आपल्यासमोर येतात. पण मग नेमकं कोणतं तेल वापरावं आणि खाण्यात जास्त तेल वापरलं तर पुन्हा एकदा कोलेस्ट्रॉल वाढतं का? नीट समजून घ्यायला हवं की माझ्या खाण्यातल्या तेलातून कोलेस्ट्रॉल वाढत नाही. बट हॅव्हिंग सेड दिस, नॉट नेसेसरी मी तेलात तळलेले मस्त त्याच्यात वडे भज्या करून खाणं हे चुकीचं. आता दोघांमध्ये फरक कसा आहे, मी जर लिटरभर तेल प्यायलो तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. पण तेच तेल मी जर तळून तळून त्याच्यात वडे भजी करून खाल्ले तर घडणार काय, माझ्या शरीरात असे घटक त्या तेलात तळल्या कारणाने घडतात जे आतमध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स निर्माण करतात, जे माझ्या शरीरात इजा करायला नोन घटक आहेत. म्हणजे माझ्या रक्तवाहिनीला आतमधून फाडणारे आणि इजा करणारे, डॅमेज करणारे एजंट कोण आहेत, ते एक तर स्ट्रेस हॉर्मोन आणि दुसरं हे ट्रान्स फॅटी ॲसिड्स, जे आतमध्ये जाऊन त्या रक्तवाहिनीला डॅमेज करून टाकतात. सो माझ्या खाण्यातून मी तळलेल्या गोष्टी खाल्ल्या, प्रॉब्लेम. पण मी तेच तेल तेच तूप खाल्लं तर ते डॅमेज रिपेअर करायला नोन आहेत. सो नीट समजून घ्यायला पाहिजे की काही काळा अगोदर असं म्हटलं जायचं की तुपात बनलेल्या गोष्टी खाल्ल्या तर तुझं कोलेस्ट्रॉल वाढेल. पण आताचे रिसर्चर्स हेच सांगतात की वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायला तुपात बनवलेल्या गोष्टी खा, कारण का तुपाचा बॉइलिंग पॉईंट खूप हाय असतो, त्याच्यात लवकर ती गोष्ट फ्राय होत नाही. सो जी काही तुपात बनवलेल्या गोष्टी असतील ते तुम्ही खाऊ शकता, पण प्रोव्हाइडेड तुम्ही व्यायाम करून तुमची अग्नीसुद्धा पोटातली प्रदीप्त केलेली आहे त्या तुपात बनवलेल्या गोष्टीला पचवण्यासाठी. सो खाण्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आहे की मी तेल खूप खाल्लं, तूप खूप खाल्लं म्हणून कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आहे. पण त्या तेलात किंवा कुठल्या तरी रिफाईंड ह्याच्यात जर मी तेलात तळलेलं असेल तर त्या तळल्याच्या प्रोसेसमुळे जे ट्रान्स फॅटी ॲसिड्स निर्माण होतात त्याच्यामुळे माझ्या शरीरात क्रॅक्स निर्माण होऊ शकतात आणि त्या क्रॅक्सना सील करायला कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर होऊ शकतं. अगदीच. पण या कोलेस्ट्रॉलची ना खूप भीती दाखवली जाते. म्हणजे आता माझ्यासारखे जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत आणि जे आपले प्रेक्षकही आहेत की जे आवडीने नॉनव्हेज खातात, त्यांना एक भीती दाखवली जाते की बघ रे बाबा, तू खूप मटण खातोयस आणि मटणमध्ये खूप कोलेस्ट्रॉल असतं. तर नॉनव्हेजमध्ये आणि स्पेशली जे मटण प्रेमी आहेत त्यांच्यासाठी खरंच मटणात कोलेस्ट्रॉल असतं का? आता ना ह्याच्यात हो आणि नाही दोन्ही उत्तर आहेत. नॉर्मली काय समजून घ्यायला पाहिजे की
मटण असेल, चिकन असेल, ह्याच्यात ना त्या मसल्स जे खाल्ले जातात त्या मसल्समध्ये आतमध्ये कोलेस्ट्रॉल असतं. कारण का कुठलाच प्राणी असं एकदम भयंकर मस्क्युलर सलमान खान आहे नॉट नेसेसरी. तो काही ना काहीतरी त्याच्यात चरबी ठेवलेली असते आणि ईच मसलमध्ये फॅट असतो. तो फॅट जेव्हा मी खातो, रिसर्चेस हे दाखवतात की जे काही नॉन व्हेजिटेरियन फूड खातो त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत असतं. पण त्याचा अर्थ असा नाही की मी नॉनव्हेज सोडून द्यायला हवं. जर नॉनव्हेज खाल्ल्याने जर खरं खरं हार्ट अटॅक आणि कोलेस्ट्रॉल वाढले असते तर सगळ्या वाघांना, जंगलातल्या सगळ्या वाघांना हार्ट अटॅक यायला पाहिजे होते आणि सगळ्यांचं कोलेस्ट्रॉल वाढायला पाहिजे होतं. पण अस्तित्वात तसं दिसत नाही. सो नीट समजून घ्यायला पाहिजे, नॉन व्हेजिटेरियन फूड खाल्ल्याने माझं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे का? तर नाही. वाघाच्या नॉनव्हेज खाण्यात आणि मनुष्याच्या नॉनव्हेज खाण्यात फरक काय आहे? त्याची बनवण्याची प्रोसेस, ती पद्धत जी बनवण्याची त्याच्यात मला इम्प्रूव्हमेंट करायला हवी. ते नॉनव्हेज खाण्यात चुकीचं नाही आहे, पण मी तेलात तळून मस्त फ्राय बी करून खाल्लं तर मी प्रॉब्लेमला इन्व्हिटेशन देणार आहे. पण तेच नॉनव्हेज मी फक्त जर नॉर्मल बॉईल करून मी खाल्लेलं असेल तर त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आहे. आणि ह्याच्याबरोबर सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपल्या शरीरात असे एन्झाईम्स असतात जे वेगवेगळ्या जेवणाला पचवण्यासाठी नोन असतात. केव्हा केव्हा तरी आपण सायकोलॉजिकली डिस्टर्ब्ड असू किंवा कुठल्या तरी घटनेमुळे जुलाब खूप होऊन गेलेत, उलट्या खूप होऊन गेले, काही कारणं असू शकतात ज्याच्यामुळे हे एन्झाईम्स माझ्या शरीरात बनायचे बंद होऊन जातात. जेवढ्या काळासाठी ते एन्झाईम्स बंद आहेत तेवढ्या काळासाठी ह्या गोष्टी मी जर अवॉइड केल्या तर माझ्या शरीरात त्या गोष्टी पचन न झाल्या कारणाने जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले असते ते मी अवॉइड करू शकतो. आणि जर माझे ते एन्झाईम्स छान बनत असतील माझ्या शरीरात आणि रोज जरी मी नॉनव्हेज खाल्लं तरी मला प्रॉब्लेम येणार नाही, असे सुद्धा रिसर्चेस दिसलेले आहेत. सो नीट समजून घ्यायला पाहिजे की नॉनव्हेज खाल्ल्याने माझं कोलेस्ट्रॉल वाढायला हवं, नॉट नेसेसरी. हां, पण मी चुकीच्या पद्धतीने जर ते नॉनव्हेज कुक केलेलं असेल आणि ते मी खात असेल तर मी प्रॉब्लेम्सना इन्व्हिटेशन देऊ शकतो. अगदी. त्यामुळे आपण स्वयंपाक नेमका कसा करतो आणि त्यामध्ये देखील कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे याकडे लक्ष द्यायला हवं. एखाद्याचं वजन वाढायला लागल्यानंतर असंही आपण ऐकतो की बघ बाबा तुझं कोलेस्ट्रॉल तर वाढत नाही चाललंय ना, तर वजनाचा आणि या कोलेस्ट्रॉलचा पण काय संबंध आहे का? आणि यात अलीकडे आपण सॅच्युरेटेड फॅट हे ऐकतो की बघ चरबी साठली आहे तुझ्या शरीरामध्ये, ही धोक्याची घंटा ओळख. तर हे नेमकं काय ओळखायचं? पहिलं तर समजून घ्यायला पाहिजे, शरीरात जी चरबी दिसते, माझ्या कमरेत जी चरबी दिसेल, माझ्या मांडीत चरबी दिसेल, माझ्या गळ्यावर चरबी दिसेल, ही चरबी वेगळी आहे आणि कोलेस्ट्रॉल रक्तातलं वेगळं आहे. या दोन चरबींमध्ये काहीही समांतर नाही. सो उगीच तिथे चरबी वाढलेली आहे म्हणजे इथे चरबी वाढायला पाहिजे, नॉट नेसेसरी. असे कित्येक मस्त गोल मटोल मोठू लोक असतात त्यांचं कोलेस्ट्रॉल ॲब्सोल्यूट नॉर्मल असतं आणि असे कित्येक एकदम किडकिडी लोक असतात त्यांचं कोलेस्ट्रॉल जबरदस्त हाय असतं. सो तुमच्या वजनाचा आणि कोलेस्ट्रॉलचा डायरेक्ट संबंध लावायचा नसतो. कारण का कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण परत रक्तवाहिन्यांची इजा आहे आणि त्या इजेचं कारण माझं सायकोलॉजिकल टेन्शन आहे. सो जर मी खूप मोठू असेल, माझं वजन खूप वाढलेलं असेल आणि असं असताना सुद्धा जर मी काही टेन्शन घेत नसेल तर माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल दिसेल. पण मी एकदम बारीक आहे आणि मी बारीक असताना सुद्धा माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहायला पाहिजे असं अपेक्षित आहे, पण मी खूप टेन्शन घेत असेल तर मी बारीक असताना सुद्धा माझं कोलेस्ट्रॉल हाय असू शकतं. सो समजून काय घ्यायचं आहे, हा जो टोटल कोलेस्ट्रॉल जे आपण आपल्या रिपोर्टमध्ये बघत असतो त्याचा आपल्या वजनाशी डायरेक्ट संबंध असायलाच पाहिजे अशी काहीही गरज नाही. अगदीच. आपल्या मागच्या भागामध्ये डायबिटीसबद्दल जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा तुम्ही सांगितलं की टेन्शनचाही परिणाम कुठेतरी शुगरवर होत असतो. तर Absolutely. कोलेस्ट्रॉल आणि टेन्शन या दोघांचा काय संबंध? हे तर दोघं भाऊभाऊच आहे. हां. म्हणजे जर माझ्या मनात मी टेन्शन घेऊन फिरत असेल तर गॅरंटी पकडून चाला तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणार. आता नीट समजून घ्यायला पाहिजे, डायबिटिक पेशंट असेल तर त्यांचं टोटल कोलेस्ट्रॉल, त्यांचं ट्रायग्लिसराईड वाढताना दिसतं. व्हाईल टेन्शन घेणारा जो माणूस असतो त्याचं टोटल कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं.
ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल दोघांमध्ये फरक आहे. ट्रायग्लिसराईड म्हणजे डायबिटीज यायच्या अगोदर जे माझं कोलेस्ट्रॉल वाढतं ट्रायग्लिसराईड नावाचं, ते ट्रायग्लिसराईड वाढलं म्हणजे माझ्या शरीरात डायबिटीज यायला सगळी उपाययोजना झालेली आहे. आता पुढच्या 6-8 महिन्यात डायबिटीज येणार, तो दरवाज्यावर उभा आहे. पण टोटल कोलेस्ट्रॉल माझं वाढलेलं आहे, ह्याचा अर्थ माझ्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये इजा होत चाललेली आहे आणि त्या इजेला रिपेअर करायला हे कोलेस्ट्रॉल बनतंय. सो दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर मी टेन्शन घेतोय तर माझं कोलेस्ट्रॉल शुअरली वाढणार. सो मी बारीक आहे का जाड आहे ह्याच्याशी घेणं देणं नाही, पण टेन्शन असेल, ते टेन्शन आजकाल सगळ्या रोगांशी संबंधित आहे. की मी जर टेन्शन घेतलं तर हार्ट डिसीज, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी, इन्स्युलिन रेझिस्टन्स, सगळ्या प्रकारचे रोग आणू शकतो तो एक टेन्शन. अगदीच. आपली लाईफस्टाईल चेंज होत गेली आणि त्या पद्धतीचे आजार आपल्या समोर येत गेले. कोलेस्ट्रॉल वाढलं, याला कारण असंही म्हटलं जातं की व्यसन आणि त्यातही स्मोकिंग करण्याचं जे प्रमाण एखाद्याचं जास्त असेल तर त्याला म्हटलं जातं की बघ बाबा याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतं का. तर यात किती सत्य? 100% पुरेपूर कोऑर्डिनेशन आहे दोन्ही गोष्टींमध्ये. जर एखादी व्यक्ती टोबॅको, सिगरेट स्मोकिंग अशी कुठलीही त्याला जर ॲडिक्शन आहे तर शुअरली कोलेस्ट्रॉल वाढणार. कारण काय ते एकदम सिम्पल. जे काही निकोटीन, जे काही ह्या घटक माझ्या शरीरात आतमध्ये घुसणार आहेत या चुकीच्या गोष्टींमुळे, तर ह्या गोष्टींमुळे हे निकोटीन सारख्या गोष्टी जसे लिव्हरची वाट लावतात, जसे ते लंग्सची वाट लावतात, तसंच ते निकोटीन आपल्या रक्तवाहिन्यांची आतली लेअर, ज्याला आपण एंडोथिलियम म्हणत असतो, की ते एंडोथिलियम शाबूत असेल ना जर, तर कधीही ब्लॉकेज निर्माण होऊ शकत नाही, कधीही हार्ट अटॅक येऊ शकत नाही. हे ते एंडोथिलियम असतो. त्या एंडोथिलियमची बँड वाजवणारा कोण आहे तर हा निकोटीन. सो हा निकोटीन सारख्या गोष्टी जर त्याने माझ्या एंडोथिलियमला चीर पाडली तर त्या चीर जी गेलेली आहे त्या चीरला रिप्लेस करायला, त्या चीरला पॅचअप करायला, तिकडे एमसीलचं काम करायला माझं कोलेस्ट्रॉल येणार आहे. सो कोलेस्ट्रॉल तिकडे का आलं आहे? कारण का माझी ती आतली लेअर फाटली तर त्याच्याने एक्सप्लोड होऊन हार्ट अटॅक निर्माण होऊ शकतो. तो हार्ट अटॅक प्रिव्हेंट करायला माझ्या शरीरात कोलेस्ट्रॉल आलेला आहे. सो ह्या जे काही ॲडिक्शन्स आपण जे काही करत असू, जेवढ्या लवकर आपण या ॲडिक्शन्समधनं मागे येऊ शकू, ड्रास्टिकली आणा किंवा ग्रॅज्युअली आणा. तुम्ही जितक्या लवकर तुमचे ॲडिक्शन्स कमी कराल तितकं सुंदर. आता ॲडिक्शन्स म्हणताना बऱ्याच वेळेस फक्त लोक सगळे सिगरेट स्मोकर्सनाच म्हणतात, पण सिगरेट स्मोकर बरोबर अल्कोहोलचं ॲडिक्शनसुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याचबरोबर साखरेचं क्रेविंग जे असतं ते सुद्धा ॲडिक्शन आहे. जर मला एखाद्या गोष्टीत सिडेंटरी लाईफस्टाईल, नुसतं मी बसून राहतोय दिवसभर, हे सुद्धा रॉंग ॲडिक्शन आहे. सो ॲडिक्शन म्हणजे माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये नाही आणि कुठली ती तिराहित गोष्ट माझ्या मनाला कंट्रोल करतीये, ह्याला ॲडिक्शन म्हणायला हवं. सो नॉट ओनली सिगरेट, नॉट ओनली अल्कोहोल, बट ऑल अदर थिंग्स विच इज गोइंग टू एम्पॉवर यू रॉंग मॅनर, ते तुमच्या शरीरात ॲडिक्शन आहे आणि त्याच्यापासून तुम्ही लांब राहायला हवं. बरोबर आहे. हे तर झालं स्मोकिंगच्या बाबतीत. शीतपेय किंवा दारूचे जर वेगवेगळे प्रकार आहेत त्याचाही जर आपण उल्लेख केला तर काही माणसं असं म्हणतात की आम्ही आता फक्त पितो, त्यासोबत आम्ही काही खात नाही, कारण जर आम्ही त्याच्यासोबत काही खाल्लं जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तर ते बरं वाटतं, पण मग त्याने कोलेस्ट्रॉल वाढतोय हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही फक्त पितो, सोबत आम्ही काही खात नाही. तर अशा आपल्या मध्यप्रेमींना काय सांगाल? ठीक आहे. कसं आहे ना, हे स्वतःचं सांत्वन करायला छान शब्द आहेत हां, पण ह्याच्याने ॲक्च्युअल उत्तरं निघत नाहीत. जर मी अल्कोहोल एका लिमिटच्या वरती जातोय, 30 ml अ डे इज ओके. 30 mlच्या मी पुढे जात असेन किंवा त्या 30 ml मध्ये मी कुठला तरी सोडा वगैरे असं काही ना काहीतरी जर मी टाकून घेत असेन तर दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. काय होतं की आपल्याला अल्कोहोल घेतल्यानंतर कित्येक लोक म्हणतात मग तो कितने साल से ले रहा है, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर अल्कोहोलचा नेहमी बायफेसिक रिॲक्शन असते. मी आज अल्कोहोल घेतल्यावर आज लगेच प्रॉब्लेम येणार आहे असं नाही.
तो हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारखं आहे की हळूहळू तुमच्या प्रेमात आधी त्यांच्या प्रेमात आधी ते आपल्याला पाडतात आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे आपल्याला कळतच नाही. सो समजून काय घ्यायला पाहिजे की जे काही अल्कोहोल आपल्याला घ्यायचं आहे ते अल्कोहोल करतं काय तर माझ्या लिव्हरमध्ये गेलेलं असताना लिव्हरमध्ये मी अल्कोहोल प्यायलो तर लिव्हरमध्ये जाऊन ते अल्कोहोल बसतं आणि माझ्या जेवणाला पचून देणार नाही आणि ते न पचलेलं जेवण माझ्या शरीरात परत टॉक्सिक मटेरियल निर्माण करू शकतो. सो एक म्हणणं बरोबर आहे की मी अल्कोहोल घेतल्यानंतर काहीच खाणार नाही आहे त्याच्यानंतर इट्स बेटर. पण मी जर जेवून नंतर अल्कोहोल घेणार असेल दॅट इज गोइंग टू बी मच बेटर, कारण का त्याच्याने अल्कोहोल पण लिव्हरमध्ये राहणार नाही. सो जर जे अल्कोहोल घेऊन माझ्या युरिनमधनं बाहेर गेलेलं असेल तर सर्वात सुंदर, पण त्याच्याही पेक्षा बेटर असेल अल्कोहोलच न घेणं. जितकं आपण कमी ह्या इंटॉक्सिकंट्समधल्या गोष्टींशी प्रेम करू तेवढं आपलं जिंदगी सुंदर राहू शकते. कारण का अल्कोहोलची बायफेसिक रिॲक्शन म्हणजे कशी की आत्ता अल्कोहोल घेतल्यानंतर ब्लड प्रेशर आपलं नॉर्मल आलेलं दिसतं. कित्येक लोक म्हणतात मी अल्कोहोल घेतल्यावर माझं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. ॲब्सल्युटली राईट. पण ती शॉर्ट फेज असते की आत्ता माझं अल्कोहोल घेतल्या ब्लड प्रेशर कमी झालेलं दिसेल, कारण का बायफेसिक रिॲक्शनमधला पहिली रिॲक्शन आहे ती. आणि बायफेसिकची दुसरी रिॲक्शन असते की रिॲक्शनरी माझं ब्लड प्रेशर सकाळी वाढलेलं असतं अल्कोहोल घेतल्या कारणाने. सो जर ब्लड प्रेशरचा रोग आहे तरी अल्कोहोल घेऊ नये, जरी कोलेस्ट्रॉल मला कंट्रोलमध्ये ठेवायचं तरी अल्कोहोल घेऊ नये, आणि जरी मला ट्रायग्लिसराईड नावाचं जे घातक कोलेस्ट्रॉल असतं ते घातक कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईडचं कमी करायचं असेल तरी अल्कोहोल घेऊ नये. सो अल्कोहोलची जितकी कमी दोस्ती आपण ठेवू तितकं सुंदर. अगदीच. कोणतंही व्यसन हे वाईटच आहे, तरी देखील आत्ता आपला हा जो पॉडकास्ट मद्यप्रेमी खास करून बघणार आहेत, तर तुमच्या मनात याबद्दल कोणताही प्रश्न असेल आणि जर तुम्हाला असं वाटतंय की या सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय तर तुम्ही कमेंट करा आणि तुमचा प्रश्न सरांना विचारा. सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेच. सर, शुगरच्या बाबतीत तुम्ही एक परीक्षा ठेवली आहे आणि ती GTT पास झालो की मग आपण थोडे रिलॅक्स होतोच, पण मग कोलेस्ट्रॉलच्या बाबतीतही अशी कोणती परीक्षा आहे का? हो, 100%. ही नॉर्मल जी आपण कोलेस्ट्रॉल लेवल बघतो आपल्या रक्तातलं तीच सर्वात बेस्ट टेस्ट असते, ज्याच्यात नॉर्मली फास्टिंग 12 तासाचं फास्टिंग पूर्ण केलं म्हणजे रात्री 8 वाजता मी जेवलेलो असेल, दुसऱ्या सकाळी 8 वाजता मी ही टेस्ट करायची असते. आणि त्या टेस्टमध्ये 3 गोष्टी बघायच्या असते. एक तर टोटल कोलेस्ट्रॉल लेवल जी साधारण 250च्या कमी पाहिजे. आता जे नवीन गाईडलाईन्स म्हणतात 200च्या खालती, पण ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल इन द पास्ट त्यांच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल 200च्या खालती पाहिजे. पण आपल्यासारखी जी लोकं ज्यांना कधी हार्ट अटॅक येऊन गेलेला नाही आहे त्यांच्यामध्ये 250च्या आतमध्ये असलेलं ऑलवेज बेटर. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या त्या कोलेस्ट्रॉलच्या टेस्टमध्ये काय बघायचं असतं तर माझी LDL म्हणजे ज्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं, म्हणजे ती रिक्षा जी माझ्या लिव्हरपासून माझ्या पायापर्यंत घेऊन जाणारं कोलेस्ट्रॉलची रिक्षा होती, ती LDL लेवल जर हार्ट अटॅक कधीतरी पास्टमध्ये होऊन गेलेला असेल तर 100च्या खालती पाहिजे ते LDL. जर मला कधी हार्ट अटॅक येऊन गेलेला नसेल इन द पास्ट तर 150पर्यंत सुद्धा LDL छान. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझ्या शरीरातलं ट्रायग्लिसराईड. जर ट्रायग्लिसराईड माझं 150 किंवा 170च्या वरती गेलेलं आहे दॅट इज अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. जर ट्रायग्लिसराईड वाढलेलं आहे आणि कोलेस्ट्रॉल आणि माझं LDL जरी नॉर्मल आहे तरी तो मोठा कन्सर्न आहे. सो ट्रायग्लिसराईड ही तिसरी गोष्ट जी साधारण 150पेक्षा खालती असायला पाहिजे. आणि जर हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल इन द पास्ट तर 100पेक्षा कमी असायला पाहिजे ते ट्रायग्लिसराईड. सो जेवढं माझं ट्रायग्लिसराईड कमी असेल तितकं माझं शरीर स्वस्थ आहे असं समजायचं. सो ही टेस्ट जी आहे ही 12 तासाच्या फास्टिंगमध्ये करून जर आपण बघितलेली असेल आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल दिसलेल्या असतील तर तुमचं शरीर मस्त स्वस्थ आहे, आतमध्ये काही डॅमेज नाही आहे. यू कॅन एन्जॉय युअर लाईफ. मग तुमचं वजन कितीही असलं तरी तुम्हाला घाबरायची गरज नाही. बरोबर आहे. पण आता कोलेस्ट्रॉल रिपोर्टमध्ये आलंच आहे आणि आता ते कमी करायचं आहे. मग यासाठी व्यायामाला सुरुवात केली जाते, सायकल चालवली जाते, अगदी धावायलाही लोक लागतात. तर याच्यातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्या किंवा याचा अतिरेक झाला तर मग दुसराही कोणता आजार निर्माण व्हायला नको, तर याबद्दल काय? ॲब्सल्युटली, यू आर ॲब्सल्युटली राईट. काय होतं, बरेचशी लोक घाबरून अति जास्त व्यायाम करायला प्रयत्न करतात. जेव्हा कधी तो अति जास्त व्यायाम होतो देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सरसाइज अँड एक्झर्शन. एक्सरसाइज म्हणजे ती गोष्ट जी आपण सकाळी करायची असते नाश्त्या अगोदर,
दिवसभरातून म्हणजे सकाळी नाश्त्यापासून रात्री झोपेपर्यंत जे करणार ते एक्झर्शन आहे. एक्सरसाइज ती गोष्ट असते ज्याच्याने माझ्या शरीराचं पोषण होत असतं. एक्झर्शन ती गोष्ट असते ज्याच्याने मी शरीरातली बनवलेली एनर्जी वापरून टाकत असतो. एक्सरसाइज ती गोष्ट असते ज्याच्याने माझ्या हृदयाचं पोषण होत असतं. एक्झर्शन ती गोष्ट असते ज्याच्याने माझ्या हृदयाचं शोषण होत असतं. सो एक्सरसाइज आणि एक्झर्शनमधला फरक समजून घ्यायला हवा. मी खूप अति जास्त माझ्या बलाच्या प्रमाणे जर मी एक्सरसाइज केली तर ते छान आहे, पण माझी ताकद जी आहे त्याच्यापेक्षा पण अति जास्त एक्सरसाइज एक्झर्ट करायचा प्रयत्न केला तर माझ्या शरीराला इजा होणार आहे. माझ्या रक्तवाहिनींच्या आतमध्ये डॅमेज होणार आहे. ती रक्तवाहिनी ते अति माझं एक्झर्शननी रक्तवाहिनी फाटू शकते. तिकडच्या तिकडे हार्ट अटॅक येऊन माझा घात होऊ शकत असतो. सो एक्झर्शन करणं इज रॉंग, एक्सरसाइज करणं इज गुड. सो एक्सरसाइज छान प्रकारे करूया. कोलेस्ट्रॉल वाढले तर अशी एकदम घाई गडबडीत त्याला कमी करायची गरज नाही. तुमच्याकडे छान वेळ आहे. तुमच्या कोलेस्ट्रॉलने ऑलरेडी तुमचं काम केलेलं आहे. तुम्हाला काही गडबड करायची गरज नाहीये. सो छान नियमित कन्सिस्टंट एक्सरसाइज करायला सुरुवात करूया ज्याच्याने तुम्ही तुमचं कोलेस्ट्रॉल हळूहळू हळूहळू नॉर्मल आणू शकाल. सो कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणजे घाबरायची गरज नाही. म्हणून लोकांना उगीच हेस्टमध्ये काही स्टेप्स घ्यायची गरज नाही. सो जशी एक गोष्ट एक्सरसाइज करून आपण छान आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करू शकतो. दुसरी गोष्ट जेवणाच्या गोष्टी नीट समजून घ्यायला पाहिजे. जिथे आपण ओव्हर कार्बोहायड्रेट कन्झ्युम करतो, शुगर, हायली प्रोसेस शुगरी फूड्स जिथे आपण कन्झ्युम करतो तिथे माझं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे. सो जर माझं कोलेस्ट्रॉल मला कमी करायचं असेल तर शुगर ज्याच्या कशात असते अशा सगळ्या गोष्टी मला बंद करायला हव्यात. म्हणजे काय तर साधी साखर, साखरेसारखं गूळ, मध, शुगर फ्रीची गोळी, ऊसाचा रस, हे जे काही गोड गोड गोष्टी आपण दरवेळेस जेवणात कुठे ना कुठेतरी कशात ना कशात तरी खात असतो ते मला डिलीट करायला हवं. ते डिलीट केलं तर धडाधड टोटल कोलेस्ट्रॉल माझं कमी होत येतं. म्हणून मला काही घाबरत बसायची गरज नाही. कारण का हे शुगर जे प्रोसेस्ड फूड्स आहेत हे माझ्या रक्तवाहिन्यांना इजा करणारे सर्वात 1 नंबरवरती असणारे विलन आहेत. या विलनना बाहेर काढूया म्हटलं की हिरो आपोआप त्याच्या घरी जाऊन आराम करेल. विलनच्या विरुद्ध त्याला मारामारी करायला यायची गरज लागणार नाही. बरोबर आहे. पण कोलेस्ट्रॉल एकदा रिपोर्टमध्ये आलं की एखाद्या घरामध्ये त्या घरातली जी स्त्री आहे तिलाही दोष दिला जातो की तू असं असं जेवण करते किंवा आजपासून तुला वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज करायच्यात आणि ह्या सगळ्याचं खापर त्या स्त्रीवर पण फोडलं जातं. तर अशा घरातल्या कोणत्या पदार्थ असू शकतात का किंवा रेसिपीज असू शकतात का की ज्याने आपण कंट्रोल करू शकतो? भरपूर. म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी सांगतो. सर्वात पहिलं म्हणजे व्हेजिटेबल ज्यूस. माझ्या घरात जे काही भाज्या असतील ते घ्या, मिक्सरमध्ये टाका, बनवा, 100 ml चा ज्यूस रोज सकाळी प्यायला द्या. धडाधड शुगर पण डाऊन होईल, कोलेस्ट्रॉल पण डाऊन होईल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या घरात समजा एवढं सगळं मला करायला वेळ नाही तर जेवणाच्या अगोदर 2 टोमॅटो जर मी खाऊन घेतले, दोन्ही वेळेस जेवणाच्या अगोदर 2 टोमॅटो खाऊन घेतले तर धडाधड माझी कोलेस्ट्रॉल ॲज वेल एज शुगर ड्रॉप होणार आहे. ॲज वेल तिसरा रस्ता आपण काढूया. आवळा. आता तर थंडीचा सीझन आला म्हणजे आवळा तर शुअरली मिळणार. तो आवळा फ्रेश जो आहे ते जरी रस काढून किंवा डायरेक्ट आवळा मी 1 आवळा दिवसाला सकाळी सकाळी रिकाम्या पोटी खाऊन घेतला तरी माझी शुगर ड्रॉप होणार आहे. चौथी गोष्ट, जर मी जे काही मिल्क रिलेटेड प्रॉडक्ट्स असतात म्हणजे डेअरी आयटम्स आणि बेकरी आयटम्स. डेअरी आयटम्स म्हणजे काय काय तर दुधातून बनवलेलं दही, ताक, लस्सी, चीज, बटर, पनीर, गुलाबजाम, रसगुल्ले, पेढा, बर्फी, श्रीखंड हे सगळे डेअरी आयटम्स. आणि बेकरी आयटम्स म्हणजे काय तर माझं ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, पाव, केक, पेस्ट्री, मिल्कशेक, आईस्क्रीम, चॉकलेट हे सगळे बेकरी आयटम्स. या 2 गोष्टी जर टाळून टाकल्या, माझ्या किचनमध्ये मी ठेवल्याच नाहीत तर शुगरही वाढणार नाही आणि कोलेस्ट्रॉलही वाढणार नाही. ही चौथी गोष्ट. आणि 5वी गोष्ट, जर मी छान 3 वेळेलाच फक्त जेवण दिलं आणि मधले वेफर असेल आणि काही ना काहीतरी क्रिस्पी काही ना काहीतरी खात बसलं, तेलात तळलेलं, किंवा मी लोणचं, चटण्या, पापड, मोरंबा, टोरंबा, आंबवलेल्या गोष्टी, ह्या जर गोष्टी मी अवॉइड केल्या तर माझं कोलेस्ट्रॉल ॲज वेल एज शुगर ड्रॉप होऊन नॉर्मलकडे येऊ शकतं. सो सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या किचनमधनं पण मॅनेज होऊ शकतात. त्याला डॉक्टरची गरज लागत नसते.
बरोबर आहे. पण ह्या सगळ्या पदार्थांची तुम्ही नावं घेतली, ती पदार्थ प्रत्येकालाच आवडतात आणि मग कुठेतरी खूप जड जातं, की आम्ही हे वर्षानुवर्ष खातोय, तर आम्ही हे कसं सोडायचं? आता हे तर खाण्याच्या पदार्थांचं सांगितलं. नट्स किंवा ड्रायफ्रुट्सचा जर आपण उल्लेख केला, तर काजू, बदाम, पिस्ता, मनुका या सगळ्यांची नावं घेताना ती नुसती खायची का मग काजू आम्ही मग तळून खातो किंवा आम्ही तुपात खातो, बदाम आम्ही तळून खातो? तर हे असेही प्रश्न येतात. ॲब्सोल्युटली. ह्या प्रश्नामध्येच जिथे प्रेम दडलेलं आहे, तिथे लक्झरी दडलेली आहे. लक्झरी आपल्या शरीराला आवडत नसते. इंडियन व्यक्ती जो असतो, इंडियन जेनेटिक्समध्ये थ्रेफ्टी जीन असते, ज्याला वर्षानुवर्षे उपवास जरी करायला लागला तरी माणूस मरणार नाही, एवढी ती थ्रेफ्टी जीन आपली पॉवरफुल असते. आता घडलंय काय, शरीरात आहे थ्रेफ्टी जीन आणि खायला मिळतंय जबरदस्त जास्त, म्हटलं की आता प्रॉब्लेम्सना सुरुवात होते. सो जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे खायचे ते अशाच वेळेला खा जेव्हा तुम्हाला काहीच खायला मिळालेलं नाही आहे आणि आता काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणून मला काहीतरी नरिशमेंट पाहिजे, तर खजूर, बदाम, मनुके हे त्या वेळेला खायच्या गोष्टी, कारण त्याच्या एक्सेस अमाऊंट ऑफ कॅलरीज असतात. आता वर बऱ्याच वेळेस काय होतं, जसं तुम्ही म्हणालात आत्ता, की फक्त खजूर आणि हे सगळ्या गोष्टी नुसते खात नाहीत, मग त्याच्यात दुधात टाकून खाऊन अजून काहीतरी वरतून मस्त तळून बिळून खाऊ, मिल्कशेक म्हणून खाऊ, रामा रामा रामा, मग तर प्रॉब्लेमला शुअरली इन्व्हाइट करणार. सो ह्या सगळ्या गोष्टी सुंदर आहेत, ह्याला काही वाद नाही, पण ते मी कसे खातोय ह्याच्यावरती पुढचा प्रॉब्लेम येणार आहे. त्याला अवॉइड करूया. जग खूप सुंदर आहे, लाईफ खूप मोठी आहे, सगळं खायला मिळणार आहे, तो की आजच सगळं खायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे. सो ह्याला कंट्रोल करूया, म्हटलं की हे आपोआप कंट्रोल होतं. बरोबर आहे. आणि कोलेस्ट्रॉल कमी करायचं ठरवलंच आणि आता तुम्ही उपवासाचा पण उल्लेख केला, तर ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी मग आम्ही फक्त साबुदाण्याची खिचडी खातो किंवा मग आम्ही फक्त फ्राईज खातो किंवा फक्त बटाटे आम्ही तळतो तेलामध्ये आणि आम्ही फक्त ते खातो. तर या सगळ्याने पण कोलेस्ट्रॉल वाढू शकतं का? 100%, 100 पण नाही, 1000%. आता नीट समजून घेऊया. कोलेस्ट्रॉल कशाने वाढतं, तर ओव्हर कार्बोहायड्रेट गोष्टींनी वाढतं. जी नावं तुम्ही आत्ता घेतली ना, साबुदाणा 100% कार्बोहायड्रेट, म्हणजे मी एखाद्या वेळेस म्हणेन साखर खा, परवडेल, साबुदाणा खाऊ नका. सो साबुदाणा जर खाल्ला तर शुअर शॉट तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणार, साखरसुद्धा वाढणार. सो डायबेटिक लोकांनी उपवास करायचा असेल तर असा उपवास करा ज्याच्यात तुम्ही काहीच खाणार नाही आहात, लिव्हरमधली साखर सगळी वापरली जाईल, तुमची साखर ड्रॉप होताना दिसेल. पण त्या साबुदाणा खाल्ला, मी ड्रायफ्रुट्स खाल्ले, मी बटाटे खाल्ले, मी फ्राईज खाल्ले, यू आर इन्व्हायटिंग प्रॉब्लेम्स. ह्याला उपवास कधीही म्हणत नाही. उपवास म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं लंघन आहे. लंघन म्हणजे लो कॅलरी फूड आपल्याला खायचं आहे किंवा नो कॅलरी फूड आपल्याला खायचं आहे. खरा उपवास कोण असतो, की ह्या चेकपोस्टवरती पोलीस बसवायचा आहे, ना काही बाहेर येणार ना काही आत जाणार. आत नाही जाणार म्हणजे जेवण नाही आत जाणार, पाणी नाही आत जाणार, असे 8 तास 12 तास जेवढं तुम्हाला जमतंय तेवढा उपवास करा. आणि बाहेर नाही येणार म्हणजे शब्दसुद्धा बाहेर नाही येणार, म्हणजे ह्याला सुद्धा उपवास द्या. जेवढं आपण ह्याला उपवास आणि ह्याला उपवास देऊ तेवढे रोग आपले गायब होतील. नाहीतर आम्ही डॉक्टर बसलेलेच आहोत, मग आमच्याकडे येऊन भेटून तुमचे रोग गायब करायला मदत करायला आम्ही तयार आहोत. बरोबर आहे. या सगळ्या पदार्थांची जी मी नावं घेतली ती माझी आवडीची पदार्थ आहेत. मात्र त्याने आपल्या शरीरात काय होऊ शकतं हे आज मी ऐकल्यानंतर मलाही तो कंट्रोल वाढवायचा आहे आणि माझ्यासारखे असंख्य प्रेक्षक असतील की आमचा कंट्रोल होत नाही आहे, तर तो कंट्रोल जर आपण केला तर नक्कीच आपण शुगरपासून आणि कोलेस्ट्रॉलपासून दूर राहू शकतो. ॲब्सोल्युटली. मला एक जाणून घ्यायचं आहे की पाणी जर आपण खूप प्यायलं तर कोलेस्ट्रॉलवर आपण कंट्रोल करू शकतो असंही बऱ्याचदा सांगितलं जातं, तर यात किती तथ्य आहे? नाही, माझ्या अनुसार काहीही तथ्य नाही. पाणी मी किती पितोय आणि कोलेस्ट्रॉल माझं किती असते ह्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे मी कमी पाणी प्यायल्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे का, किंवा मी जास्त पाणी प्यायल्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे का, काहीही संबंध नाही. पाण्याचा आणि कोलेस्ट्रॉलचा डायरेक्ट काही रिलेशन नाही. कोलेस्ट्रॉलचा संबंध हा फक्त तुम्ही तुमच्या मनातून अतिविचार केलेला आहे, नको त्या गोष्टींमध्ये तुम्ही टेन्शन घेताय, त्याच्यामुळे तुम्ही इजा निर्माण करताय, म्हणून कोलेस्ट्रॉल वाढत असतं. हां,
आता कधी कधी अति टेन्शन करताना, अति एक्झर्शन करताना मला पाणी कधी कधी कमी प्यायला मिळत असतं माझ्या त्या सवयींमुळे, ज्याच्यामुळे कोइन्सिडेंटली आपल्याला दिसू शकतं की हा माणूस कमी पाणी पित होता आणि कोलेस्ट्रॉल वाढताना दिसतंय, पण डायरेक्ट रिलेशन दोघांचं काहीही नाही. कोइन्सिडेंटली कधी कधी साम्य दिसू शकतं. सो दोघांना रिलेट करायची काहीही गरज नाही. एकंदरीतच कोलेस्ट्रॉलपासून दूर राहायचं असेल आणि त्या पाठोपाठ होणारे जे आजार आहेत त्यापासून जर स्वतःला दूर ठेवायचं असेल तर तोंडावर तर ताबा हवाच, पण त्याचबरोबर जे घाबरतात की आता कोलेस्ट्रॉल झालंय, आता मी काहीच आवडीचं खाऊ शकत नाही, तर त्यांना जाता जाता काय सांगा? एकदम सिंपल आहे. जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे घाबरून जायची गरज नाही, कारण का त्या भीतीने परत तुम्ही स्ट्रेस हॉर्मोन बनवणार आहात. त्या स्ट्रेस हॉर्मोनने अजून तुमचे प्रॉब्लेम्स वाढतील. सो जेव्हा कधी कुठलंही संकट आलेलं आहे ना, तर संकटाला कधीच घाबरून जायचं नसतं, शांत बसायचं असतं. वेळ पुढे पुढे जाताना संकट गायब होणार आहे. फक्त तुम्ही त्या संकटाच्या वेळेला काही चुकीच्या गोष्टी करू नका, म्हणजे ते संकट इलॉंगेट होणार नाही. सो जिथे आपल्याला भीती वाटते कोलेस्ट्रॉलची, छान ज्ञान घ्या. भीती तेव्हाच येते जेव्हा मला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान नसतं. छान ज्ञान घेऊया. ते छान ज्ञान घेतलं की भीती गायब होते. आता ज्ञानसुद्धा दोन प्रकारचं आहे. एक आहे इन्फॉर्मेशन आणि दुसरं आहे इंटेलिजन्स. इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम दिसायला लागतात, पण इंटेलिजन्स आल्यानंतर प्रॉब्लेमचे सोल्युशन दिसायला सुरुवात होतात. सो आपल्याला जेव्हा कधी इन्फॉर्मेशन घेतो, जेव्हा दुःख येत असेल, भीती येत असेल, हे कधी वाचून गोष्ट, तर ती इन्फॉर्मेशन आहे. जर मला सोल्युशन दिसत आहेत आणि मला रस्ता मिळाला, मला उद्या जिंकायचा, दॅट इज इंटेलिजन्स. सो आपण कुठल्याही डॉक्टरला भेटतोय किंवा गुगलवरती सर्च करतोय, इन्फॉर्मेशन मिळते का इंटेलिजन्स मिळते हे समजून घेऊया. रस्ते खूप सोपे आहेत, काहीही घाबरून जायची गरज नाही आहे. ह्याला जर कंट्रोलमध्ये ठेवलं आणि ह्याला जर कंट्रोलमध्ये ठेवलं, एकही रोग जिंदगीभर येणार नाही. मस्त स्वस्थ राहता येईल. शरीर एकदम सुदृढ होऊन क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ खूप छान ऐश करता येऊ शकेल. अगदी बरोबर. त्यामुळे कोलेस्ट्रॉल जर पॉझिटिव्ह येते आणि त्याचा जर आपण म्हणू शकतो की ते वाढतंय शरीरामध्ये, तर जग संपलं आणि आता मी शेवटचा राहिलो असा कोणताही विचार करण्याची गरज नाही आहे. कोलेस्ट्रॉल आपल्याला कमी करता येऊ शकतं. त्यासाठी नेमकं काय काय करायला हवं याबद्दल आपल्याला डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली आहे. तरी देखील तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तो प्रश्न विचारा. आपल्या पुढच्या भागात आपण डॉक्टरांकडून त्या प्रश्नाचं उत्तर नक्की घेऊ शकतो. डॉक्टर, कोलेस्ट्रॉलबद्दल खरं तर माझ्याही मनात इतके प्रश्न होते आणि त्याबद्दल तुम्ही भन्नाट असं आम्हाला मार्गदर्शन केलंय. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.